गुणरत्न सदावर्तेंच्या इमारतीखाली मनसे कार्यकर्ते जमलेत। सदावर्तेंच्या इमारतींसमोर मनसैनिक जल्लोष करतायत। सरकारने जी.आर. रद्द केल्यानंतर जल्लोष सुरू आहे। राज ठाकरेंच्या मोर्चाला सदावर्तेंनी आव्हान दिलेलं होतं, त्यानंतर सदावर्तेंविरोधात मनसैनिकांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। मनसेच्या कार्यकर्त्यांनी सदावर्तेंना आता डिवचलेले, कारण सदावर्तेंच्या घराबाहेर मनसेचा जल्लोष सुरू आहे। आज दारापर्यंत त्या घरापर्यंत साजरा करायला आम्ही मागे पुढे या ठिकाणी आंदोलन नाहीये। हा जल्लोष विजय जल्लोष मुळात आम्ही इथे करण्याचं कारण एवढंच आहे की अशा कानफट्या लोकांना हा समज देण्याचा हा इशारा आहे आणि अशा लोकांनी डंके की चोट पर आम्हाला आव्हान देतात, डंकेची चोट पर आम्ही इकडे येऊन आम्ही साजरा करतो। राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो, राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो, नवनिर्माण सेनेचा विजय असो। ज्याप्रमाणे एकंदरीत बघितलं गेलं की राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध केला होता, त्याचा हा विरोध समजायचा? विरोध नाही, विरोधाला विरोध करणारा आमचा विचार नाहीये। आम्ही या नतभ्रष्ट लोकांच्या जे बुद्धीमध्ये जे काय साचलेलं आहे सन्माननीय राजसाहेबांच्या विषयासंदर्भात, डंके की चोट पे सांगायचं आहे का? डंके की चोट पे। आणि या असल्या अतिहुशार माणसांना आमच्या विधानसभेमध्ये स्थान नाही, आमच्या मनातही नाही आणि डोक्यातही नाही। जर मनात असता तर आम्ही उचलून घेतलं असतं, पण हा माणूस आमच्या डोक्यात घुसला। राज ठाकरेंच्या मनातली काही गोष्ट सांगायची आहे का क्रिस्टल टॉवरला? क्रिस्टल टॉवरची लोक अतिशय दुखी आहेत ह्या असल्या दळभद्री लोकांमुळे, एवढंच आम्हाला इथे सांगायचं आहे। पण आमचं आम्ही व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्यांच्या नाटकावरती सुद्धा आम्ही विजय मिळवलाय हे आम्हाला सांगायचं आहे। बोला बोला ताईया। हा विजय संपूर्ण मराठी माणसाचा, महाराष्ट्राचा आणि प्रत्येक जो तळमळीने ज्याला वाटत होतं की हिंदी सक्ती ही नाहीशी झालीच पाहिजे, त्या सगळ्यांचा हा विजय आहे। खूप जणांनी देव पाण्यात ठेवलेले की हा मोर्चा होऊ नये किंवा हिंदी सक्ती होऊ नये म्हणून, पण आज मराठी माणसाने दाखवून दिलं की खरंच मराठी माणूस जर एकवटला तर काहीही करू शकतो। हे आता प्रत्येकाने ज्यांना वाटलं त्यांनी ते आता डोक्यात ठेवावं। 5 तारखेची तयारी कशी असणार? 5 तारखेला आता आमचे साहेब बोलतील। 5 तारखेला मोर्चा असेल नसेल मला माहिती नाही, पण आज आम्हाला एवढा आनंद झाला की शेवटी सरकारला पण राजसाहेबांच्या याला निर्णय घ्यावा लागला। सगळीच मराठी माणसं एकत्र दिसतील, नुसती मनसे आणि शिवसेना नाही तर ज्यांनी ज्यांनी ह्या मोर्चाला पाठिंबा दिलेला त्या सगळेजण त्या विजयी मेळाव्याला नक्कीच असतील आणि हा विजय पूर्ण महाराष्ट्राचा, पूर्ण भारताचा आहे असं मी जाहीर करते। सर्व महाराष्ट्रातले साहित्यिक, कलाकार, लेखक आवर्जून या विषयाला विरोधाला